नवीन नाटकांच्या अपडेटसाठी व्हेरी फर्स्ट टेल या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पूर्ण नाव सांग. पुंगळ्या शाहरुख्या आगी महुळ. तरी गुन्हा केला नाहीस म्हणतो. केला की पारधी म्हणून जन्माला आलो साहेब. खूपशाने तुझं नाव घेतलंच आहे. दुखरान वातपर मज्जा आहे साहेब. का नाही ठेवायचा दुसऱ्यावर विश्वास. नमस्कार, मी प्रशांत निगडे. शिवरणभूमी प्रशांत प्रतिष्ठान सेवा संस्था नवी मुंबई या संस्थेच्या माध्यमातून आय एम पुंगळ्या शाहरुख्या आगीमहुळे या नाटकाचा लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता. या नाटकाचे 50 प्रयोग पूर्ण झालेत. शिवाजी मंदिर येथे 50वा प्रयोग संपन्न झाला. अगदी पारध्यांच्या जीवनावरचं नाटक आहे. त्या नाटकातली एकच गोष्ट मी सांगतो की जी लेखक म्हणून मला सांगावीशी वाटेल की लेखकाच्या लेखणीतून उतरलेलं एक वाक्य ज्याच्यातून नाटकाचा सार पूर्ण कळतो की या देशात गरीब कोण. जो कागदपत्र दाखवून मी गरीब आहे असं म्हणत राहतो तो गरीब, की ज्याच्या अस्तित्वाची कधी नोंदच नाही घेतली गेली, ज्याचं स्वतःचं ओळख कार्डच त्याला मिळालं नाही तो गरीब, असा प्रश्न घेऊन हे नाटक लोकांच्या हृदयात हात घालतं आणि प्रचंड स्पर्शून जाणारं हे नाटक आहे. सगळ्यांनी बघायला हवं. या नाटकाला आत्तापर्यंत महाराष्ट्र शासनाचे 14 पुरस्कार मिळालेत. मटा सन्मान 2 मानांकनं मिळाली आहेत. आत्ता सांस्कृतिक कला दर्पणला 3 मानांकनं मिळालेली आहेत. हिंदीतून हे नाटक महाराष्ट्रातून पहिलं आले. त्यामुळे आय एम पुंगळ्या शाहरुख्या आगीमहुळ हे नाटक वेगळ्या नावाचं, वेगळ्या धाटणीचं आणि लोकांना प्रचंड आवडणारं असं नाटक आहे. तर सगळ्यांनी पाहावं अशी माझी मनपूर्वक सगळ्यांना विनंती आहे. आणि थोडं चाकोरी मोडून केलेलं नाटक आहे. काही गोष्टींना छेद देऊन नाटक करता आलं पाहिजे. तर प्रयोग या शब्दाशी एकनिष्ठ होऊन ही मांडणी आम्ही केलेली आहे. हे नाटक जरूर बघावं अशी माझी इच्छा आहे. या नाटकामध्ये मी पुंगळ्या म्हणजे मध्यवर्ती पात्र जे आहे ते साकारतो आहे. पुंगळ्या नावाची भूमिका मी करतो आहे. त्याबरोबर मी नाना दादो असा एक वृद्धाचा एक कॅरेक्टर मी करतो आहे. तर पुंगळ्या हे मध्यवर्ती पात्र आहे आणि खूप वेगळं पात्र आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, प्रत्येक नाटकाला एक नायक असतो. या नाटकातला नायक हा पुंगळ्या आहे आणि मोकळ्या माळरानात घडलेलं हे नाटक आहे जे लोकांना एक वेगळ्याच उंचीवर घेऊन जातं. याच्यामध्ये तुम्हाला रोमांस पाहायला मिळेल, थ्रिल पाहायला मिळेल, सस्पेन्स आहे आणि फाईट सिक्वेन्स पण आहेत. म्हणजे सगळ्याच गोष्टी तुम्हाला एकाच नाटकातून तुम्हाला त्या संहितेतून पाहायला मिळतील. त्यामुळे मी आवर्जून बघावं. आणि पुंगळ्या या कॅरेक्टरने मला काय दिलं तर मला भरपूर दिलं आहे. खरं तर पुंगळ्या, मी याच्यातली थोडीशी गोष्ट क्लिअर करतो की त्या पुंगळ्याला स्वतःची ओळख नाही आहे, पण याच पुंगळ्या पात्राने मला महाराष्ट्रभर ओळख मिळवून दिली. हे त्यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर अशा मी 2 भूमिका साकारल्यात. तुम्ही जरूर या नाटक पाहायला. आणि नाटकात काय वेगळं पाहायला मिळेल तर तुम्हाला सेट वेगळा दिसेल. तुम्हाला थोडी मांडणी दिसते मागे काय चालली ती. वेगळं नाटक आहे, वेगळा सेट आहे. 3 पात्र केवळ या नाटकातून कामं करत आहेत. त्या नाटकाचा दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता म्हणून मी प्रचंड खुश आहे. हे नाटक सगळ्यांनी पाहावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. धन्यवाद. नमस्कार, मी विरिशा नाईक. आय एम पुंगळ्या शाहरुख्या आगीमहुळ या नाटकात मी मतलबी हे पात्र साकारते. या नाटकाचा आज 51वा प्रयोग आहे विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी इथे. नुकतेच 50 प्रयोग झालेत नाटकाचे आणि खूप थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता. कारण असं पात्र मुळात करायला मिळणं ही प्रत्येक कलाकारासाठी एक सुवर्ण संधी असते. या पात्राविषयी मला सांगायला आवडेल की मुळात पारधी जनजातीमधलं हे एक पात्र आहे. पारधी समाजातलं एक पात्र आहे मतलबी, जी पुंगळ्याची बायको आहे. आणि हे पात्र करताना मला खूप डिफिकल्टीज आल्या. कारण मुळात त्यांची भाषा समजून घेणं, त्यांची जीवनपद्धती समजून घेणं आणि त्यांचं जे वावरणं आहे त्यांच्या पालावरचं असेल किंवा मग ते शिकार करण्याच्या त्यांच्या टेक्निक्स असतील किंवा मग नाटकात एका ठिकाणी पक्ष्यांचे आवाज काढणं असेल किंवा ते शिकार करताना मधाचं पोळं काढतात. सुरुवातीला तसा एक सीनसुद्धा आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी मुळात समजून घेणंच हे नवीन होतं माझ्यासाठी. सो हे नाटक करणंच एक थ्रिल वाटला मला.
खूप खूप वेगळ्या काय म्हणतात त्याला वेगळ्या गोष्टी तुम्हाला नाटकात बघायला मिळू शकतात. म्हणजे या नाटकामध्ये रोमॅन्स आहे, थ्रिल आहे, त्याच्यानंतर मग खूप आनंदाचे गोड सुंदर क्षण आहेत त्यांचे. त्याच्यानंतर ह्या नाटकामध्ये अनेक पात्र अशी आहेत जी नाटकामध्ये येतात पण स्टेजवर तुम्हाला दिसत नाही. सो ती एक वेगळी उत्सुकता आहे या नाटकामध्ये. नुकताच 50वा प्रयोग झाला या नाटकाचा. सो तेव्हा अनेक दिग्गज आले होते, अनेक मान्यवर आले होते आपल्या क्षेत्रातील. तर त्यात वामन केंद्रे सर आले होते प्रामुख्याने. मला सांगायला आवडेल तर त्यांनी एक कौतुकाची थाप अशी दिली आम्हाला की गेल्या 40 वर्षात त्यांना रडवणारी जर कुठली कलाकृती असेल तर ती आय एम पुंगळ्या शारुक्या आगी महुळ ही आहे. म्हणजे हे एवढ्या दिग्गजांकडनं असं कौतुक मिळणं, कौतुक होणं आपलं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. त्यानंतर त्यांनी अजून एक गोष्ट अशी सांगितली की ते जगभरातली नाटकं त्यांनी पाहिली आहेत, ते नाटक करतायत इतके वर्ष, पण गेल्या दशकातलं सर्वोत्कृष्ट नाटक हे आय एम पुंगळ्या शारुक्या आहे. तर म्हणजे खरं तर हे खूप 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 असं ग्रेट कमेंट होती ही आमच्यासाठी. त्यांना अनेक दिग्गज येऊन गेले. प्रसाद पंडित सर असतील, त्याच्यानंतर ज्ञानेश वाडेकर सर आहेत, गझल नवाज भीमराव पांचाळे, असे अनेक दिग्गज येऊन गेले. अनेकांनी याचं कौतुक केलं. मी तुम्हाला सांगेन की हे नाटक बघायला आवर्जून या, कारण या नाटकामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. सस्पेन्स आहे, थ्रिल आहे, रोमॅन्स आहे. पक्षाचं कसं करायचं? अरे बघ रे, काय स्वतःसाठी खरेदी करायला येळ भेटत नाही ना. अरे पुंगड्या, अरे सांग की तिला धंदा जमत नाही वाटत हिला. अरे गरीबाला नाराज नसतं करायचं. नमस्कार, माझं नाव श्रद्धा शितोळे. या अनेक दिग्गज कलाकार मान्यवर बघून गेले आहेत, भरभरून दाद देत आहेत नाटकाला. अनेक रसिक प्रेक्षक आहेत, ते सुद्धा एकदा नाही तर रिपीट ऑडियन्स नाटकाला आहे. यात खूप आनंद होतो आहे. आणि खरं सांगायचं झालं तर हे आय एम पुंगळ्या शारुक्या आगी महुळ हे नाटक नवीन प्रेक्षक जन्माला घालत आहे, याचा मला खूप आनंद आहे. कारण हे नाटक बघायला बराच वर्ग असा होता की त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा नाटक बघितलं आणि त्यांचं असं झालं की नाही, आता नाटक बघायला यायला पाहिजे, हे कमाल आहे, काहीतरी वेगळं आहे. त्यामुळे खूप आनंद होतो आहे.